नमस्कार मित्रांनो, रजनीश म्हणतात, मेरे लिए प्रकृति ही ईश्वर है, विज्ञान ही सत्य है, इंसानियती धर्म है, कर्म ही पूजा है. त्यांनी सांगितलेल्या या चार गोष्टी जर प्रत्येक व्यक्तीने अंमलात आणल्या तर मला असं वाटतं की जगात कुठेही झगडा, भानगड, उच्च नीच, भेद, धर्माधर्मातला द्वेष कुठेही पसरणार नाही आणि मानवजात सुखी, संपन्न आणि आनंदी नक्की होईल. कारण ते पहिलं म्हणतात, मेरे लिए प्रकृती ईश्वरी आहे. म्हणजे जर ईश्वरी हा प्रकृती मानली तर मग विष्णू, अल्लाह, गॉड, वाहेगुरु ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि मग फक्त ह्या पृथ्वीची निर्मिती, मानवाची निर्मिती, ह्या पृथ्वीवरती ज्या ज्या गोष्टी आल्या त्या कशा आल्या, कुठून आल्या, कुणी आणल्या याच्याविषयी डोकेदुखी होणार नाही आणि मग आपण ती गोष्ट प्रकृतीला देऊ की प्रकृतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. जेव्हा प्रकृती ह्या सगळ्या गोष्टी करते तेव्हा मग धर्म, धर्माची स्थापना, धर्माचा प्रेषित, धर्माचा दूत आणि धर्माचा मुलगा या गोष्टी आपोआप बाजूला होतात आणि मग धर्म हीच गोष्ट निरर्थक ठरते. म्हणजे जे माझा धर्म श्रेष्ठ, तुझा धर्म श्रेष्ठ आणि माझ्या धर्माने हे गोष्टी चांगल्या आहेत, तुझ्या धर्मात त्या गोष्टी वाईट आहेत, या सगळ्याच भानगडी बाजूला होतील, या सगळ्या भानगडी मिळतील आणि मनुष्य प्रकृतीला ईश्वर मानून त्याची पूजा करेल. म्हणजे हिंदू धर्मामध्ये, सनातनीमध्ये ज्या पद्धतीने वडापासून नदीपर्यंत, डोंगरापासून तर बैला प्राण्यापर्यंत सगळीचे फुलं, फळं सगळ्यांची जी पूजा केली जाते ती पूजा हीच प्रकृतीची पूजा असं खरं तर त्याचा अर्थ होतो. तेव्हा जेव्हा ह्या पद्धतीने पूजा होते तेव्हा कुठेही मग विद्वेष, द्वेष आणि धार्मिक उन्माद उभा राहत नाही. कारण धर्म हाच बाजूला होतो, प्रकृती हीच धर्मात रूपांतरित होते. तेव्हा जी प्रकृती असते तिचं रूपांतर हेच ईश्वरामध्ये होत असतं. त्यामुळे ईश्वर ही जर प्रकृती असेल तर बाकीचे झगडे आपोआप कमी होतात. दुसरी गोष्ट, विज्ञान ही सत्य आहे. जे सत्य विज्ञानाने सांगितलेलं आहे ते अंतिम सत्य आहे असं मानलं पाहिजे. कारण मग सत्य अनेक प्रकारचं असतं. प्रत्येक धर्माचं सत्य वेगळं असतं. प्रत्येक व्यक्तीनुसार सुद्धा सत्य बदलत असतं. तेव्हा जर विज्ञानाला आपण सत्य मानलं, विज्ञानाने जे जे प्रयोग केले, विज्ञानाने ज्या ज्या समाजाला सुविधा दिल्या हेच अखेर सत्य आहे. कारण पुरातन काळामध्ये ज्या काही भाकड कथा लिहिलेल्या असतील त्या सत्य मानून माणसाने स्वतःचं आयुष्य उगीच बरबाद करून घेतलं आणि हजारो वर्षापासून माणूस अंधकार युगात चाचपडत राहिला आणि आजही काही झालं की तो ज्ञान विज्ञानाच्या पाठीमागे न जाता बुवा बाजीच्या मागे जातो. याचाच अर्थ तुम्ही विज्ञानाला सत्य मानत नाही, तर विज्ञानाला सत्य मानणं हे मानवी सुखासाठी फार गरजेचं आहे. आता ते म्हणतात इंसानियती धर्म आहे. हे फार महत्त्वाचं आहे. दोन माणसामधला भेद हा आज सगळीकडे आपल्याला दिसतो. तो धर्माद्वारे दिसतो, तो जातीद्वारे दिसतो, तो संप्रदाय दिसतो, तो वेगवेगळ्या लिंगामधून दिसतो. तेव्हा असे हे सगळे भेद न बाळगता मनुष्य मनुष्य हे सत्य आहे आणि हेच खरं मानवता आहे, याला महत्त्व दिले गेलं पाहिजे. आता शेवटी ते म्हणतात, कर्म ही पूजा आहे. खरे मित्र, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. हे आपल्याला गीतेमध्ये हिंदू धर्मियांना शिकवलेलं आहे. पण जगभर याला सुद्धा अशा पद्धतीने मान्यता देणे गरजेचं आहे. कारण मग निष्काम कर्मयोग जसा महत्त्वाचा आहे तसंच कर्म करत राहणे आणि त्याच्यापासून तुम्हाला आपोआप लाभ मिळतात. जेव्हा बरेचसे लोक कर्म न करता इकडून तिकडून काहीतरी हात मारतात आणि काही लांड्या लबाड्या करतात आणि त्याच्यावर आयुष्य जगतात किंवा काही कुठलंही कर्म करत नाही आणि मग एके दिवशी ते देवाला प्राप्त होतात. पण मग त्यांचा जन्म घेऊन कुठलाही फायदा होत नाही आणि समाजाला आणि देशाला त्यांचाही लाभ होत नाही. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने हे आपल्या पद्धतीने ज्या ज्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती असेल त्यात निश्चित आणि चांगल्या पद्धतीने कर्म करणं गरजेचं आहे. तेव्हा मित्रो, रजनीश जे म्हणतात हे असे चारही गोष्टी जर तुम्ही उत्तम प्रकारे
सांभाळल्या आणि त्या पद्धतीने आयुष्य कंठण्याचा, आयुष्यामध्ये त्या पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न केला तर मानवता खरोखर सुखी, समाधानी आणि कुठेही विध्वंस, अनाचार, दुराचार न होता आनंदी मानवतेला जगता येईल. नमस्कार.